नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण शैक्षणिक संशोधनातील प्रायोगिक अभिकल्पांचे प्रकार ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. प्रायोगिक अभिकल्प याचा अर्थ ज्या गटावर तुम्ही प्रयोग करणार आहात त्या गटाचे स्वरूप कसे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक गट आहे, दोन गट आहेत, तीन गट आहेत, आणि शिवाय त्यांचं जे मूल्यमापन आहे तुम्ही किती वेळा करणार आहात, प्रयोगाच्या आधी, प्रयोगाच्या नंतर, प्रयोगानंतर काही दिवसांनी, आणि ह्या सर्वांवर गटांवर आपलं नियंत्रण कशा पद्धतीने, त्यातील चलांवर आपण नियंत्रण कशा पद्धतीने घेणार आहोत या दृष्टीने हे प्रकार केलेले आहेत. त्याचे तीन प्रकार प्रामुख्याने दिसतात: प्री एक्सपेरिमेंटल, ट्रू एक्सपेरिमेंटल आणि क्वासा एक्सपेरिमेंटल. हे जे तीन प्रकार आहेत, या प्रकारांमधून तुमच्या संशोधनासाठी कोणता प्रकार तुम्ही निवडायला पाहिजे या संदर्भातलं विवेचन या व्हिडिओमधून मी करणार आहे. तर हे त्याचे प्रत्यक्ष प्रकार आहेत. त्या प्रकारांची माहिती एका नंतर व्हिडिओमधून मी बनवणार आहे. या व्हिडिओमधून आपण फक्त या तिन्ही यांचं वर्गीकरण बघूया, जेणेकरून आपल्याला निर्णय घेणं सोयीचं होईल की आपल्या प्रायोगिक संशोधनामध्ये कोणत्या प्रकारचा अभिकल्प आपण निवडला पाहिजे. पहिला आहे ट्रू एक्सपेरिमेंटल डिझाईन. म्हणजे याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रायोगिक परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त सगळे घटक नियंत्रण करणं शक्य असेल त्यावेळेस आपण त्याला हा अभिकल्प निवडायला पाहिजे, यातील अभिकल्प आपण निवडायला पाहिजे. म्हणजे यामध्ये उदाहरणार्थ आपण ज्या विद्यार्थ्यांच्या गटावर आपण प्रयोग करणार आहोत त्यांच्यातील सर्व पद्धतीचे जे व्हेरिएबल्स आहेत त्यावर नियंत्रण केलं पाहिजे. उदाहरणार्थ त्यांचा वयोगट, त्यांचं लिंग, त्यांची पूर्वज्ञान, त्यांचा इंटरेस्ट, त्यांचा IQ, त्यांचं सामाजिक आर्थिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण नियंत्रण करू शकू याच वेळेस आपण हा ट्रू एक्सपेरिमेंटल डिझाईन घेतला पाहिजे. म्हणजे हा खराखुरा याचे जे निष्कर्ष आहेत ते वैध असतात आणि विश्वसनीय असतात. सामाजिक परिस्थितीमध्ये, शैक्षणिक संशोधनामध्ये अशी गोष्ट खूप अपवादात्मक येते की जिथे आपण सर्व घटक, सर्व जे चले आहेत, बाह्य चले असतील, अंतर्गत चले असतील, सर्व नियंत्रित करू शकू. म्हणून ज्यावेळेस आदर्श परिस्थितीमध्ये असेल त्याच वेळेस या पद्धतीने आपण या प्रकारचे डिझाईन निवडू शकू. दुसरी जी क्वासाई एक्सपेरिमेंटल, क्वासाई म्हणजे त्यासारखी, म्हणजे ट्रू एक्सपेरिमेंटल सारखी, तत्सम या अर्थाने क्वासाई शब्द आहे. म्हणजे क्वासाई याच्यामध्ये जिथे जिथे शक्य, जे व्हेरिएबल्स आपल्याला कंट्रोल करणं शक्य आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ते कंट्रोल करू. मात्र काही जे संशोधकाच्या बाहेर मर्यादेच्या पलीकडचे असेल असे करता येणार नाही. मात्र म्हणजे काही चलांवर नियंत्रण आहे, काही चलांवर नियंत्रण नाही, अशा पद्धतीची ज्यावेळेस परिस्थिती असेल त्यावेळेस क्वासा एक्सपेरिमेंटल डिझाईन घेणं हे जास्त गरजेचं आहे. शैक्षणिक संशोधनामध्ये जास्तीत जास्त संशोधन हे क्वासा एक्सपेरिमेंटल डिझाईनने घेतले जातात, कारण की या ठिकाणी एखाद्या वर्गावर प्रयोग करत असताना त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या परिस्थिती आपल्याला नियंत्रित करणं शक्य नाही. उदाहरणार्थाला आपल्याला भूगोल विषयातील एखादा नवीन पद्धतीने भूगोल विषयातील घटक शिकवायचा आहे विद्यार्थ्यांना, तर आपण काय काय कंट्रोल केलं? भूगोल विषय कंट्रोल केला, घटक कंट्रोल केला, अध्यापन पद्धती कंट्रोल केली, इयत्ता कंट्रोल केली, वर्ग नियंत्रित ठेवला, त्यानंतर विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान तपासलं, तर ह्या गोष्टी नियंत्रित करता आल्या. म्हणजे इथे क्वासा एक्सपेरिमेंटल आहे. मग इथे काय काय नियंत्रित नाही करता आलं तर विद्यार्थ्यांचा वयोगट थोडासा, काही विद्यार्थ्यांच्या वयामध्ये थोडा फरक असतो, पण लिंग वेगळं, मुली असतील, मुलं असतील तर तो भाग वेगळा आहे. तो सामाजिक आर्थिक परिस्थिती या ठिकाणी आपण नियंत्रित करू शकत नाही. इंटरेस्ट या ठिकाणी आपण नियंत्रित करू शकत नाही. तर काही घटक आपण नियंत्रित केले, काही घटक नियंत्रित नाही केले. जे नियंत्रित करता येण्यासारखे होते अशी परिस्थिती असेल तर त्यावेळेस आपण क्वासाई एक्सपेरिमेंटल डिझाईन मधील कोणता तरी अभिकल्प निवडावा. आणि शैक्षणिक संशोधनामध्ये या पद्धतीचं अभिकल्प निवडणं हे जास्त संयुक्तिक ठरत असतं. नंतरचा एक प्रकार, तिसरी जी कॅटेगरी, ती जी प्री एक्सपेरिमेंटल डिझाईन आहे, यामध्ये आपण जिथे तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट्सवर, म्हणजे जे सहभागी होणार प्रयोगामध्ये त्यांच्या परिस्थितीवर तुम्हाला नियंत्रण मिळवता येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ह्या प्रकारची डिझाईन निवडावी लागते. उदाहरणार्थ तुम्ही शिक्षकांसाठी एखादा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केलेला आहे, तो तुम्हाला राबवायचा आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा एका तालुक्यातील शिक्षक तुम्ही एकत्र बोलवले तर त्यांच्यामध्ये तेच एका विषयाचे शिक्षक आहे ही एक समानता असेल, त्यांना विषयाचं एक क्वालिफिकेशन तुम्ही ठेवू शकता, पण याच्यावर तो बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही तिथे नियंत्रणात नाही करू शकत. उदाहरणार्थ त्यांचा अनुभव आहे, त्यांच्या विषयातील अन्य त्यांची संपादणूक आहे, त्यांनी आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना शिकवलं तो एक भाग आहे, त्यांचं काही शिक्षक प्रशिक्षण व्यतिरिक्त काही प्रशिक्षण झालं आहे का, त्यांचा वयोगट कोणता, ते कोणत्या सामाजिक आर्थिक स्तरावरून येतात, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला नियंत्रित करता येणार नाही. या उदाहरणामध्ये आपल्याला प्री एक्सपेरिमेंटल डिझाईन निवडलं पाहिजे. म्हणजे जिथे तुम्हाला तुमच्या परिस्थिती तुमच्या हातात नाही, तुम्ही जिथे चले नियंत्रित करू शकत नाही, तुम्हाला जाऊन प्रयोग राबवायचा आहे, तुम्हाला कमीत कमी नियंत्रण तिथे असणार आहे, अशा ठिकाणी प्री एक्सपेरिमेंटल डिझाईन घ्यायचे. म्हणजे हा निर्णय करत असताना आपल्याला
कोणतं डिझाईन घ्यायचं, तर तुम्हाला किती नियंत्रण करणं, किती चलांवर, किती परिस्थितीवर, किती एकंदरीत गटातील जे काही सॅम्पल आहे ते सॅम्पलवर नियंत्रण ठेवणं शक्य असेल, नियंत्रण या अर्थाने की त्यांच्यातल्या चलांवर समानता आणणं शक्य असेल, त्यानुसार हा डिसिजन घ्यावा. ज्यावेळेस तुम्हाला संशोधनातली उच्च प्रकारची निष्कर्ष हवे असेल तर ट्रू एक्सपेरिमेंटल डिझाईन घेतलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला सामाजिक परिस्थितीमध्ये शैक्षणिक संशोधनामध्ये काही गोष्टी नियंत्रित करणं शक्य आहे, काही चले नियंत्रित करणं शक्य नाही, यावेळेस कॉसाई घ्यावं. ज्यावेळेस तुमचं नियंत्रण अत्यंत कमी असेल, तुम्ही एक असं समजा की पाहुणे म्हणून जाणार असाल एखाद्या शाळा संस्थेमध्ये, तिथे आपण राबवणार असाल, तिथे शाळा देईल तो वर्ग घ्यावा लागेल, शाळा देईल तो शिक्षक गट घ्यावा लागेल, असं ज्यावेळेस आपल्या हातात नसेल अशा वेळेस आपण प्री एक्सपेरिमेंटल डिझाईन घ्यावा. आणि तशा प्रकारचं एक तर्क आपल्या संशोधनाच्या प्रबंधामध्ये किंवा आपल्या संशोधन पेपरमध्ये दिला पाहिजे की आपण कोणता अभिकल्प हा का निवडतो आहोत, त्याची कारणं काय आहेत, त्याचं विवेचन आपण केलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपल्या सांख्यिकी सुद्धा निवडली पाहिजे. सगळ्या सांख्यिकी, सगळ्या संख्याशास्त्र जे आहे ते सगळीकडे सर्व प्रकारच्या अभिकल्पांसाठी लागू होत नाही, याचा एक आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागतो. कोणत्या प्रकारच्या अभिकल्पासाठी कोणत्या प्रकारचं संख्याशास्त्र आपल्याला वापरता येईल, तर असं विचार करून त्या पद्धतीने विवेचन हे आपल्या प्रबंध आणि संशोधन पेपरमध्ये, निबंधामध्ये लिहिता येईल.